मध्ये असलेला आणि एकदम रिक्वेस्टेड असा पैठणी केक। खरं तर पैठणीचा केक सध्या बनवला जातोय तो फोंडांचा वापर करून, पण आज आपण इथं कोणत्याही प्रकारचा फोंडाण न वापरता किंवा चॉकलेट मोल्डिंग न वापरता हा केक बनवणार आहोत। शिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा केक बनवताना मी इथं कोणत्याही फोंडाण टूलचा वापर अजिबात केलेला नाही। इथं मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे डेकोरेशन करताना साडीचा जो काठ आहे किंवा गळ्यातील जो हार आहे त्यांचं काम करताना मी तिथं नाजूक काम केलं, त्यामुळे वेळ जास्त लागतोय। पण त्या ठिकाणी दुसरं डेकोरेशन कसं करता येईल जे करून ते सुंदरही दिसेल आणि तुमचा वेळही वाचेल आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ते करता येईल, तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। हा पैठणी केक बनवण्यासाठी मी अर्धा किलोचा स्पॉन्ज बेक करून त्याचा आयसिंग करून तो फ्रीज मध्ये ठेवला आणि नंतर दुसरा स्पॉन्ज बेक करून त्याचं डेकोरेशन करण्यासाठी म्हणजे साडी बनवण्यासाठी ज्वेलरी बनवण्यासाठी वापर केला। तो स्पॉन्ज आपण स्मॅश करून घेतो, स्मॅश करून सॉफ्ट बनवतो, पण त्यामध्ये आपल्याला तिथं न्यूट्रल जेल वापरणं अगदी गरजेचं आहे। न्यूट्रल जेल वापरल्यामुळे आपला जो स्पॉन्ज आहे तो जास्त वेळ सॉफ्ट राहतो, म्हणजे आपण जे ज्वेलरी बनवली ती जास्त वेळ सॉफ्ट राहते, एकदम लवकर सुकत नाही किंवा त्याला तडा किंवा चिरे पडत नाही। या केक विषयी आपले बरेचसे प्रश्न असणार आहेत, जसे की आपण हा केक फ्रीज मध्ये ठेवू शकतो का, किंवा या केकसाठी किती खर्च आला आणि हा केक आपण कितीला विकू शकतो। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। हा व्हिडिओ मी अगदी डिटेलमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, इथं आपल्या पैठणी केकसाठी मी व्हॅनिलाचा स्पॉन्ज बेक करून घेतलाय। साधारणपणे 300 ग्रॅम प्रीमिक्स मी इथं घेतलं होतं व त्याचा एकदम सॉफ्ट असा स्पॉन्ज बेक करून घेतलाय। याचे आता आपण तुकडे करून घेऊयात, म्हणजे आपल्याला हा स्मॅश करायला सोपं जाईल। मी इथं याचे 4 तुकडे करून यातील 2 तुकडे अगोदर व्यवस्थित असे स्मॅश करून घेणार आहे, म्हणजेच याचा छान डो बनवून आपल्याला घ्यायचा आहे। अगोदर 2 आणि नंतर 2 अशा प्रकारे मी सर्व स्पॉन्जचे तुकडे स्मॅश करून याचा चुरून एकदम सॉफ्ट असा डो बनवून घेतलाय। यातील निम्मा डो आता आपण वापरणार आहोत। त्यासाठी या निम्म्या डोमध्ये मी 1 चमचा एवढं न्यूट्रल जेल ॲड केले। न्यूट्रल जेल ॲड केल्यामुळे आपल्या डोला एकदम जास्त सॉफ्टनेस पण येईल आणि छान स्टिकी डो आपला तयार होईल। तर पहा, इथं न्यूट्रल जेल मी ॲड करून घेतले व जो आपला शिल्लक राहिलेला अर्धा डो होता ज्यामध्ये आपण न्यूट्रल जेल ॲड केलं नव्हतं, तो अशा प्रकारे आपल्याला एखाद्या कॅरी बॅगमध्ये गुंडाळून ठेवायचा आहे। तर आता ज्यामध्ये न्यूट्रल जेल ॲड केलं होतं त्यातील थोडासा डो मी काढून ठेवलाय आणि यामध्ये आता आपल्याला लिक्विड येलो कलर ॲड करायचा आहे। इथं आपल्याला हा कलर या डोमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे कलर सगळीकडे एकसारखा होईल। हा डो आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे। लाटताना किंवा उचलताना हा चिटकू नये किंवा खालच्या बाजूला स्टिक होऊ नये म्हणून आपण इथे याच्या खाली आणि वरच्या बाजूला प्लास्टिकचे शीट घेतले। तुम्ही प्लास्टिकच्या शीटवर पण तेल किंवा तुपाचा हात थोडासा लावू शकता, म्हणजे डो आपला अजिबात तिथे चिकटणार नाही। ही पोळी आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाड बनवायची नाही, पाव सेंटीमीटर एवढी बनवली तरी चालेल। आता इथं एक वाटी घेतली आहे, ही साधारणपणे 3 इंचाची आहे। याने आपल्याला अशा प्रकारे मार्किंग करायचं आहे व हा भाग आपल्याला इथं बाजूला काढायचा आहे। पोळीच्या एका बाजूला आपण वाटी ठेवून मार्किंग करून तो भाग कट करून घेतला। आता त्याच बाजूला आपल्याला अशा समान लेवल करून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही बाजूची उंची एकसारखी राहील व तिथे सरळ भाग तयार होईल। इथंही आपल्याला एक्स्ट्राचा भाग काढून घ्यायचा आहे आणि आपण पैठणीवर जो हार ठेवला आहे त्यासाठीचं मार्किंग करायचं आहे। तर साधारणपणे 1 इंच किंवा 1.5 इंच एवढ्या अंतरावर तुम्ही हे मार्किंग करू शकता। अशा प्रकारे पट्टीनं मार्किंग केल्यामुळे तुमच्या गळ्यातल्याची साईज म्हणजेच हाराची साईज सगळीकडून एकसारखी होईल, कुठे लहान किंवा कुठे मोठा हार होणार नाही। इथं मी साधारणपणे 1 इंचावर सगळीकडे मार्किंग करून घेतले व नंतर आपल्याला जर असं कुठं ओबडधोबड वाटत असेल तर तिथे बोटाच्या साह्याने तुम्ही फिनिशिंग करू शकता। आणि आता आपण जो मार्किंग केलेला भाग होता तो अशा प्रकारे आपल्याला चाकूने अलगदपणे कट करायचा आहे आणि नंतर हाही एक्स्ट्रा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे, म्हणजेच नंतर आपल्याला तो ज्वेलरी बनवण्यासाठी किंवा इतर काही आयटम्स बनवण्यासाठी उपयोगी पडेल। फक्त ठेवताना तो आपल्याला क्लिंग रॅप किंवा प्लास्टिक पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचा आहे, म्हणजे तो सुकणार नाही किंवा कडक बनणार नाही। तर इथं महत्त्वाची टिप म्हणजे लक्षात ठेवा की हा जो डो आहे तो आपल्याला एखादा प्लास्टिक बॅग किंवा क्लिंग रॅकमध्ये ठेवायचा आहे, नाहीतर तो सुकून कडक बनवू शकतो। बाहेरच्या बाजूलाही जो ओबडधोबडपणा होता तो मी बोटाच्या साह्याने फिनिशिंग करून घेतलाय।
आता इथं मी एक चाकू घेतला आहे व याच्या साहाय्याने आपल्याला गळ्यातल्यावर म्हणजेच जो पैठणीवर आपण हार ठेवला आहे त्याच्यावर डिझाईन बनवायचा आहे. त्यासाठी मी अशा प्रकारे उभ्या लाईन्स करून घेते. हे मार्किंग करताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे इथे आपल्याला फक्त मार्किंग करायचं आहे, म्हणजेच तिथे फक्त रेषेचा आकार उमटला पाहिजे. जास्त जोरात प्रेस करून आपल्याला तिथे कट करायचं नाही, फक्त हलकेच मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे मार्किंग झालं आहे. आता आपण यावर बसवण्यासाठी जो पॅच आहे तो बनवूयात. त्यासाठी येलो कलरचा थोडासा मी डो घेतला आहे व त्याला असा राऊंड शेप दिला आहे. थोडासा उभट इथं करायचं आहे. आणि आता आपल्याला यावर डिझाईन बनवण्यासाठी मी एका टूथपिकचा वापर करते. टूथपिकच्या मागच्या बाजूने आपल्याला हे अशा प्रकारे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. जर तुम्हाला इथं वाटलं की टूथपिकला चिकटतोय तर तुम्ही टूथपिकला थोडासा तेलाचा हात लावू शकता. इथंही आपल्याला हलकंच मार्किंग करायचं आहे, कट होऊ द्यायचं नाही. आता जो आपण व्हाईट कलरचा सुरुवातीला थोडासा डो शिल्लक ठेवला होता त्यामध्ये मी थोडासा लिक्विड रेड कलर ॲड करून अशा प्रकारे एक छोटा बॉल बनवून घेतला आहे. हा आपल्याला या मार्किंग केलेल्या उभट आकाराच्या गोलावर ठेवायचा आहे. हे आपल्या गळ्यातलेचं पेंडल तयार झाले. हे आपण गळ्यातल्यावर अगदी सेंटरला ठेवून घेतलं आहे. हे ठेवण्यासाठी मी तिथं न्यूट्रल जेलचा वापर केला आहे, म्हणजे चिटकवण्यासाठी न्यूट्रल जेलचा वापर केला आहे. आता पुढचं डेकोरेशन करण्यासाठी मी येलो कलरचा डो घेऊन त्याचा उभट असा रोल बनवून घेतला आहे. याचे आपल्याला समान भाग करायचे आहेत. जेवढे होतील तेवढे भाग मी इथं करून घेते व नंतर आपल्याला हे तळहातावर घेऊन याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे याचे छोटे छोटे बॉल्स आपल्याला इथं बनवायचे आहेत. एक एक करून सर्व बॉल्स मी इथं अशा प्रकारे बनवून घेतलेत. या सर्वांना आपल्याला गोल्डन लुक द्यायचा आहे. त्यासाठी मी इथं गोल्डन डस्टचा वापर करते. तुमच्याकडे जर समजा गोल्डन डस्ट नसेल तर तुम्ही इथं गोल्डन स्प्रेचा वापर केला तरीही चालेल, किंवा जर तुमच्याकडे गोल्डन जेल कलर असेल तर तोही तुम्ही इथं वापरू शकता. तर इथं मी गोल्डन डस्ट या बॉल्सवर टाकून अशा प्रकारे हलवून घेतली आहे, म्हणजे या सर्वांना गोल्डन लुक येईल. तर आता वाटीमध्ये मी 1 चमचा एवढं न्यूट्रल जेल घेतलं आहे व यामध्ये पण आपल्याला गोल्डन डस्ट ॲड करायची आहे. इथंही तुम्ही गोल्डन डस्टऐवजी जर गोल्डन कलरचा स्प्रे असेल तोही वापरू शकता, किंवा तुमच्याकडे गोल्डन कलरचा जेल कलर असेल तर तोही तुम्ही तिथं वापरू शकता. मला इथं थोडंसं डस्ट कमी वाटलं म्हणून अजून थोडंसं डस्ट मी यामध्ये ॲड केलं आहे, म्हणजे आपल्या या जेलला छान गोल्डन कलर येईल. इथं महत्त्वाची टिप म्हणजे यामध्ये मी थोडा पण पाणी ॲड केलेलं नाही, नाहीतर ते खूप लिक्विडी होईल. हे जेल आपल्याला आपल्या गळ्यातल्यावर अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचं आहे एका स्वच्छ ब्रशच्या सहाय्याने. सगळीकडे मी हे जेल अप्लाय करून घेतलं आहे. अगदी आपण जे पेंडल तयार केलं होतं त्यावर पण मी लावून घेतलं आहे. यावर आता आपल्याला आपण जे गोल्डन कलरचे बॉल्स तयार केले होते ते ठेवून घ्यायचे आहेत. खालच्या बाजूला आपण अगोदरच न्यूट्रल जेल लावलेला आहे, त्यामुळे इथं स्टिक करण्यासाठी वेगळं न्यूट्रल जेल ॲड करण्याची गरज नाही. अगोदरच्या लाईनसाठी मी मोठ्या बॉल्सचा वापर केला व नंतरच्या लाईनसाठी छोट्या बॉल्सचा वापर करते. मला असे छोटे मोठे शुगर बॉल्स लागणार होते म्हणून मी ते अगोदरच बनवून घेतलेत. इथं महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही इथं असे बॉल्स बनवण्याऐवजी तयार गोल्डन बॉल्सचाही वापर करू शकता. जर तुम्हाला बॉल्सचं असं डेकोरेशन करायचं नसेल तर मी मध्यभागी जसं पेंडल बनवलं आहे तसे अजून पेंडल्स बनवून ते गळ्यातल्यावर अरेंज करून हा हार बनवू शकता. तोही एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल. पेंडलवर मी लाल कलरचा डो लावला आहे, तिथं तुम्ही लाल किंवा हिरवा असे दोन्ही कलरचं कॉम्बिनेशनही करू शकता. इथं मी आता येलो कलरच्या डोचा उभट रोल बनवून तो एका स्प्रे बॉटलवर अशा प्रकारे आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही याच साईजचा घरातील कोणताही ग्लास किंवा फुलपात्र वापरू शकता. स्प्रे बॉटलच्या साईजनुसार हा आपल्याला कट करून इथं स्टिक करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही स्टिक करण्यासाठी न्यूट्रल जेलचा वापर करू शकता. स्प्रे बॉटलवर तो आकार तसाच ठेवून आपल्याला अशा प्रकारे बॉटल हातात उचलायची आहे आणि नंतर एखाद्या चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. इथंही महत्त्वाची टिप म्हणजे हे मार्किंग करताना फक्त अलगद मार्किंग आपल्याला करायचं आहे, जास्त आतपर्यंत करायचं नाही, नाहीतर तिथे आकार कट होऊ शकतो. अगोदर थोडेसे तिरप्या आकारामध्ये मार्किंग करून घेतल्यानंतर परत स्प्रे आपल्याला उलट करून त्याच्या विरुद्ध बाजूने अशा प्रकारे मार्किंग करायचं आहे. मार्किंग पूर्ण झाल्यानंतर यावरही आपल्याला आपण जे गोल्डन कलरचं जेल तयार केलं होतं ते अप्लाय करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी अजून एक बांगडी इथं तयार करून घेतली आहे. इथं तुम्ही असं डिझाईन न करता थोडंसं वेगळ्या प्रकारचं डिझाईनही करू शकता.
वेगळं डिझाईन बनवण्यासाठी तुम्ही स्केच पेनचे टोपण किंवा एखाद्या नोझलचा वापर करू शकता. तो कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे. इथं मी येलो कलरचा डोचा छोटा बॉल घेऊन त्याला असा चपटा आकार देऊन घेतला आहे. यावरही आपल्याला गोल्डन जेल कलर अप्लाय करून त्यावर आपल्याला जो रेड कलरचा डो बनवला होता त्यातील छोटासा डो अशा प्रकारे मध्यभागी ठेवायचा आहे. आणि नंतर याच्या साईडला आपल्याला छोटे जे गोल्डन कलरचे बॉल्स बनवले होते ते ठेवून घ्यायचे. इथं मी अशाच प्रकारे 2 कानातले बनवून घेतले. आता इथं पुढचा आकार बनवण्यासाठी मी आपला जो येलो कलरचा डो होता त्याची पोळी लाटून घेतली आहे. ही पण आपल्याला जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायची नाही, साधारणपणे 1/2 सेंटीमीटरचीच लाटून घेतली आहे. आता एक मोठं नोझल घेऊन मी इथं याचा अशा प्रकारे एक गोल काढून घेणार आहे. इथं तुम्ही कोणत्याही वाटीचा वापर करू शकता. आता हा आपल्याला अशा प्रकारे प्लेन बनवून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला एक पट्टी अशी उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायची. या पट्टीची रुंदी 1 इंच आहे व लांबी 2.5 इंच एवढी आहे. तुम्ही जो अगोदरचा गोल बनवला आहे त्यानुसार लांबीमध्ये थोडासा फरक पडू शकतो. ही पट्टी आपल्याला अलगदपणे उचलून घ्यायची आहे आणि नंतर एकमेकांवर याची टोके चिटकवून आपल्याला याचा उभट असा गोल तयार करायचा आहे. अगोदर जो आपण नोझलच्या साहाय्याने गोल आकार कट करून घेतला होता त्यावरही मी गोल्डन जेल अप्लाय करून घेतले व जो आता हा उभट आकार करून घेतला आहे यावरही आपल्याला हे गोल्डन जेल अप्लाय करायचं आहे. आणि अगोदर जो गोलाकार तयार केला होता त्यावर हा स्टिक करून घ्यायचा आहे. आपण अगोदर न्यूट्रल जेल लावलेला असल्यामुळे इथं वेगळं न्यूट्रल जेल लावण्याची गरज नाही. वरच्या बाजूला जिथं थोडासा येल्लो भाग दिसत होता तिथं मी न्यूट्रल जेल लावून घेतलं आणि आता नंतर पुन्हा एकदा येल्लो कलरचा डो घेऊन त्याला आपल्याला असा उभट असा आकार देऊन घ्यायचा आहे, जसा आपण मोदकाला देतो अगदी तसा. व खालच्या बाजूने आपल्याला असा थोडासा चपटा आकार बनवून घ्यायचा आहे. जो आपण चपटा आकार बनवला होता तिथं मी चाकूच्या साहाय्याने थोडासा प्लेन भाग बनवते, म्हणजे आपल्याला इथं नंतर गोल्डन बॉल्स ठेवता येतील व ते व्यवस्थित बसतील. इथं तुम्ही असा चपटा आकार न बनवता एक छोटा गोल लाटून त्यावर मोदक ठेवून घेऊ शकता व ते एकमेकांना स्टिक करू शकता किंवा टूथपिकच्या साहाय्यानेही तुम्ही ते एकमेकांना जोडू शकता. यावरही आपण न्यूट्रल जेल अप्लाय करून घेऊयात. आता इथं मी एक टूथपिक घेतली आहे अगदी छोटी व त्यावर आपण जे गोल्डन कलरचे बॉल्स तयार केले होते ते अशा प्रकारे एक लावून घेतला आहे व ही टूथपिक आपल्याला यामध्ये रोवून घ्यायचे. आपण जे गोल्डन कलरचे बॉल्स बनवून घेतले होते ते इथं ठेवायचे आहेत. टोपणासोबतच आपण जी वाटी तयार केली होती तिथं खालच्या बाजूला आपल्याला हे बॉल्स अशा प्रकारे ठेवायचे आहेत. सेम असाच मी अजून एक करंड बनवून घेतला आहे. आता इथं पुढचा आकार बनवण्यासाठी मी येलो कलरचा डो घेऊन त्याला कोयरीचा शेप आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे कोयरीचा आकार आपल्याला इथं बनवायचा आहे. व हा कोयरीचा आकार बनवल्यानंतर आपल्याला येलो कलरच्या डोची असा एक अगदी बारीक उभा रोल बनवायचा आहे व नथीचा दांडा म्हणून इथं असा आपल्याला स्टिक करून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला दांडा स्टिक केल्यानंतर लाल कलरचा छोटा डो घेऊन त्याला आपल्याला उभट असा आकार द्यायचा आहे पाण्याच्या थेंबाप्रमाणे व आपल्याला हा नथीवर अशा प्रकारे स्टिक करून घ्यायचा आहे. आणि याच्या खालच्याच बाजूला आपल्याला हिरव्या कलरचा अगदी छोटासा गोल बनवून तोही स्टिक करून घ्यायचा आहे. यावरही मी गोल्डन जेल अप्लाय करून घेतले आणि नंतर याच्या साईडला म्हणजे जे लाल कलर आणि हिरव्या कलरचा डो लावला आहे त्याच्या साईडला आपण जे गोल्डन बॉल्स बनवले होते ते स्टिक करून घ्यायचे. इथं आता पुढचा आकार बनवण्यासाठी मी प्लॅस्टिक शीटवर थोडंसं तूप लावून घेतलं आहे व यावर आपल्याला येलो कलरचा डो ठेवून अशा प्रकारे एक उभट पट्टी लाटून घ्यायची आणि नंतर आपल्याला पट्टीच्या साहाय्याने अशा प्रकारे साईडचा एक्स्ट्रा भाग कट करून टाकायचा आहे. इथं मी साधारणपणे 1 सेंटीमीटर एवढ्या रुंदीची पट्टीही तयार करून घेणार आहे. कट केलेल्या पट्टीच्या साईडचा एक्स्ट्रा भाग काढल्यानंतर आपल्याला यावर डिझाईन बनवायचं आहे. त्यासाठी मी नूर N1 हे नोझल घेतले. या नोझलचा वापर करून आपल्याला यावर डिझाईन बनवायचं आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ज्या बांगड्या बनवल्या आहेत त्यावर पण अशा प्रकारे नोझलने डिझाईन बनवू शकता. यावरही आपल्याला तयार केलेलं गोल्डन जेल अप्लाय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी 2 पट्ट्या बनवून घेतलेत व एक छोटी पट्टी बनवली आहे आणि नंतर 2 छोटे गोलही बनवून घेतलेत. जे छोटे गोल बनवलेत त्यावर आपल्याला टूथपिकच्या साहाय्याने अशा प्रकारे डॉट्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि या दोन्ही गोलांनाही आपल्याला जेल लावून नंतर त्यावर रेड कलरचे छोटे गोल बनवून स्टिक करून घ्यायचेत. उभ्या पट्ट्यांवर मी ब्लॅक कलरच्या जेलचे डॉट्सही दिलेत, म्हणजे ते काळे मणी वाटतील.
आता आपण जो व्हाईट डोट शिल्लक ठेवला होता त्यामध्ये मी व्हाईट कलर ॲड करून व्हाईट कलरचा डो बनवून घेणार आहे. जर तुमच्याकडे व्हाईट कलर नसेल तर तुम्ही डायरेक्ट डो तसाच वापरला तरीही चालेल. आणि नंतर व्हाईट कलरचा डो बनवून त्यामध्ये ग्रीन कलर पण ॲड करून घेतला आहे. लिक्विड ग्रीन कलरच ॲड केला आहे, पण व्हाईट कलर ॲड केलेला असल्यामुळे याची शेड थोडीशी वेगळी झालेली आहे. आता व्हाईट कलरच्या डोमधील थोडासा बॉल घेऊन आपल्याला याला असा उभट आकार द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला याच्यापासून मोगऱ्याची कळी बनवायची आहे. व्हाईट कलरच्याच डोप्रमाणे ग्रीन कलरचाही डो घेतला आहे व त्याचाही उभट आकार करून त्यावर आपल्याला अशा प्रकारे प्लस तयार करायचा आहे चाकूच्या साहाय्याने. म्हणजे जो आपण व्हाईट कलरचा डो बनवला होता तो यामध्ये आपल्याला स्टिक करता येईल. आणि अशा प्रकारे आपली तयार होईल इथं मोगऱ्याची कळी. ज्याप्रमाणे आपण कळीला उभट आकार बनवला त्याचप्रमाणे उभट आकार बनवून त्याला आपल्याला चपटा आकार बनवायचा आहे. आणि नंतर कळीवर अशा प्रकारे आपल्याला या पाकळ्या ठेवून घ्यायच्या. अशा एकमेकांवर पाकळ्या ठेवून आपल्याला इथं मोगऱ्याचं फूलही बनवून घ्यायचं आहे. अशा 4 ते 5 पाकळ्या लावून आपल्याला हे मोगऱ्याचं फूल इथं बनवायचं आहे व त्याला हिरवा देठही लावून घ्यायचं आहे. काही फुलं आणि काही कळ्या मी इथं अशा प्रकारे बनवून घेतल्यात. व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणजेच आपण अर्धा डो जो शिल्लक ठेवला होता क्लिंग रॅपमध्ये गुंडाळून तो डो मी इथं घेतला आहे. त्यामध्ये न्यूट्रल जेलही ॲड करून घेतलं आहे. आणि आता यामध्ये मी लिक्विड ग्रीन कलर ॲड करणार आहे, कारण पैठणी मला बॉटल ग्रीन कलरची बनवायची. जर तुम्हाला केळी कलर बनवायचा असेल तर तुम्ही लिक्विड ग्रीन कलरसोबत व्हाईट जेल कलर ॲड केला तर अगोदर आपण मोगऱ्याला ज्याप्रमाणे कळीला पानं बनवली हिरव्या कलरची त्याप्रमाणे तुमचा तो कलर तयार होईल. इथं मी प्लॅस्टिक शीट पोळपाटवर चिटकवून घेतले म्हणजे ते इकडे तिकडे हलू नये. यावर आता आपल्याला ग्रीन कलरच्या डोमधील उभट गोल ठेवून हा आपल्याला उभट आकारामध्येच लाटून घ्यायचा आहे. जास्त पातळ किंवा जास्त जाड लाटायचं नाही, साधारणपणे 0.5 सेंटीमीटर इतका लाटला तरीही चालेल. इथं आता मी जो अगोदर केक बनवून ठेवला होता तो घेतलेला आहे. हा अर्धा किलोचा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे. याला मी आयसिंग करून घेतलं आहे. आपण जी ग्रीन कलरची उभट पोळी लाटली ती आपल्याला इथं स्टिक करायची आहे. त्यासाठी आपल्याला केकचं मेजरमेंट घेणं गरजेचं आहे. म्हणजे उभी बाजू किती आहे आणि आडवी बाजू किती आहे हे आपल्याला अंदाज येईल. तर उभी बाजू आहे 2.5 इंच आणि आडवी बाजू आहे इथं 5.5 इंच. तुमच्या केकनुसार जर साईजमध्ये थोडासा फरक पडला तर तुम्ही त्यानुसार ती पट्टी लाटू शकता. तर इथं वरच्या बाजूचा शीट आहे तो मी काढून घेतला आहे आणि आता आपल्याला इथं 2.5 इंच आणि 5.5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आडवी बाजू आपल्याला 5.5 इंचाची घ्यायची आहे आणि उभी बाजू आहे ती आपल्याला 2.5 इंचाची घ्यायची आहे. इथं मी एका बाजूला 2.5 इंचाचं मार्किंग केलं आहे. आता दुसऱ्या बाजूला 5.5 इंचावर मार्किंग करून तिथंही आपल्याला 2.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. इथं दोन्ही बाजूला मी 5.5 इंचावर मार्किंग करून दोन्ही साईडचे एक्स्ट्राचे भाग आहेत ते इथं काढून घेते. इथं आपण 5.5 इंचाची पट्टी तयार करून घेतली आहे, पण 2.5 इंचाचं मार्किंग अजून आपण केलं नाही, ते आपण इथं करूयात. व नंतर दोन्ही बाजूला 2.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला तिथेही साईडचा एक्स्ट्रा जो भाग आहे तो कट करून काढायचा आहे. तर एका बाजूवर मी 2.5 इंचाचं मार्किंग केलं आहे आणि तशाच प्रकारे दुसऱ्या बाजूवरही 2.5 इंचाचं मार्किंग करून हे दोन्ही मार्किंग आपल्याला पट्टीच्या साहाय्याने एकमेकांना जोडून एक्स्ट्राचा भाग आहे तो चाकूच्या साहाय्याने कट करायचा आहे. इथे कट करताना आपण इथं पट्टी ठेवल्यामुळे आपला भाग जो आहे जो एक्स्ट्राचा तो अगदी व्यवस्थित कट होतो. दुसराही भाग आपल्याला अशाच प्रकारे पट्टी ठेवून आणि जे 2.5 इंचाचे मार्किंग केले होते ते एकमेकांना जोडून अशा प्रकारे कट करून घ्यायचे. दोन्ही साईडचे एक्स्ट्राचे भाग काढल्यानंतर आपल्याला ही पट्टी अलगदपणे चाकूने उचलून घ्यायची. इथं आपण अगोदर तेल लावलेलं असल्यामुळे ही अगदी अलगदपणे निघाली. आणि आता अलगदपणेच आपल्याला ही केकवर एका बाजूवर अशा प्रकारे स्टिक करून घ्यायची. इथं केकवर अगोदरच क्रीम असल्यामुळे आपल्याला वेगळं काही स्टिक करण्यासाठी इथं लावण्याची गरज नाही. ही पट्टी फक्त आपल्याला हलक्याच हाताने पण व्यवस्थित प्रेस करायची आहे, म्हणजे ती केकवर अगदी छान बसेल. अशाच प्रकारे आपण दुसरीही एक पट्टी बनवून घेतली आहे आणि ती केकच्या साईडवर स्टिक करून घेतली आहे. इथं दुसरी पट्टी जी आहे ती अगोदरच्या पट्टीला व्यवस्थित स्टिक होईल याची काळजी घ्यायची. त्यामुळं पट्टी लाटताना थोडीशी मोठी झाली तरीही काही हरकत नाही, नंतर ती आपण चाकूच्या साहाय्याने कटही करू शकतो. केक पूर्णपणे साईडने कव्हर झाल्यानंतर आपल्याला वरचा भागही कव्हर करायचा आहे. त्यासाठी इथं मी वरच्या भागाचंही मेजरमेंट घेतलं आहे.
या प्लॅस्टिक शीटवर आपण खूप वेळा काम केल्यामुळे इथे थोडासा केकचा जो भाग असतो जो स्टिक झालेला असतो तो आपण प्लेन करून घ्यायचा आणि नंतरच वापरायचा, म्हणजे नंतरची जी आपण पोळी लाटतो ती तिथे स्टिक होणार नाही. यासोबतच थोडंसं तेल किंवा तूपही इथं लावून घ्यायचं, म्हणजे आपली पोळी इथं चिकटणार नाही. इथं आपण पोळी लाटून घेऊयात. ही आपल्याला थोडीशी मोठी लाटावी लागणार आहे, त्यामुळे अगोदरच मी हलक्या हाताने प्रेस करून हिला पसरट आकार दिला आहे. आता यावर आपल्याला प्लॅस्टिक शीट ठेवून नंतरच दुसरी पोळी लाटायची. ही पोळी लाटण्या अगोदरच मी केकचं मेजरमेंट घेतलं होतं, त्यानुसार मला या पोळी लाटण्याचा अंदाज आला आहे. आपल्याला 6 बाय 6 इंच असा हा स्क्वेअर तयार करायचा आहे. तर इथं मी सगळीकडे म्हणजेच चारी बाजूंना 6 इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि नंतर त्या पट्ट्या कटही करून घेतलेल्या आहेत. आणि आता हा तयार स्क्वेअर आपल्याला आपल्या केकवर टाकून घ्यायचा आहे. तर इथं पहा तुम्ही, आपण जेव्हा असं चाकूनी कट करतो तेव्हा चाकूला थोडासा केकचा भाग लागतो, त्यामुळं प्रत्येक वेळी चाकू स्वच्छ करून म्हणजेच क्लीन करून नंतरच वापरायचा, जेणेकरून आपण तयार केलेल्या आकारांवर त्याचा ओबडधोबडपणा येणार नाही. इथं मी आपण तयार करून घेतलेला आकार चाकूच्या साहाय्याने अगदी सैल करून घेतला हलक्या हाताने आणि अलगदपणे उचलून आता आपल्याला आपल्या केकवर ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे आपण हातात भाकरी उचलतो त्याप्रमाणे आपल्याला अलगदपणे हा भाग उचलायचा आहे, कारण हा लगेच चिरण्याची शक्यता असते. इथं आपल्याला हा अलगदपणे उचलून केकवर ठेवून घ्यायचा आहे आणि नंतर साईडच्या ज्या बाजू आहेत त्या बाजू आपल्याला खालच्या आणि वरच्या एकमेकांना हलक्या हाताने प्रेस करून स्टिक करून घ्यायचे. दोन्ही भाग ओलसर असल्यामुळे ते लगेचच स्टिक होतात, तरीही तुम्ही न्यूट्रल जेलचा वापर करू शकता. आता आपल्याला साडीचा काठ बनवायचा आहे. त्यासाठी मी व्हाईट स्पॉन्जमध्ये लिक्विड रेड कलर ॲड केला आहे. तुम्हाला इथं कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिलेक्ट करू शकता. इथं मी लाल कलरचा काठ बनवणार आहे. तर आता आपल्याला काठ बनवण्यासाठी म्हणजेच त्याची लांबी आणि रुंदीही मोजावी लागेल. काठ बनवण्यासाठी आपल्याला मेजरमेंट घेताना दोन्ही साईडचे आणि वरचे असे तिन्हीचे मिळून एकत्रच मेजरमेंट घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला सलग काठ बनवायचा आहे. आणि याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण खूप जास्तही करू नका, कारण तिथे आपल्याला अगदी जास्त केली तर साडी तेवढी अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही. काठाची लांबी जास्त असल्यामुळे प्लेन प्लॅस्टिक पेपरवर आपल्याला लाटायचा आहे. तुम्ही अशा बॅगचाही वापर करू शकता. तर इथं माझा आहे तो खाली प्लॅस्टिक पेपरच आहे, त्यावर मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे, म्हणजे नंतर आपल्याला काठ उचलताना तिथे चिकटणार नाही. लाल कलरच्या डोचा उभट असा मी एक रोल बनवून घेतला आहे. हा पण आपल्याला प्लास्टिक शीट ठेवून मगच लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड किंवा खूप पातळही लाटायचा नाही. 1/2 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमीच लाटला तरी चालेल. ही पट्टी मला 11.5 इंच लांब आणि 2.5 इंच रुंद अशी तयार करायची. त्यासाठी चाकू आणि पट्टीच्या साहाय्याने मी हे मार्किंग करून ते आकार नंतर कट करून घेणार आहे. तर सर्व मेजरमेंट टाकून मी ही पट्टी अशा प्रकारे इथं तयार करून घेतली आहे. चाकूने अलगदपणे सेल करून आपल्याला ही उचलून घ्यायची. खूप जास्त प्रेस करायचं नाही, अगदी हलकेच आपल्याला ही पट्टी उचलून घ्यायची. आता ही पट्टी केकवर स्टिक होण्यासाठी आपल्याला इथं न्यूट्रल जेल लावावं लागणार आहे, कारण अगोदर क्रीम होती त्यामुळे आपण तिथं काही वापरलं नाही, पण इथं ही पट्टी स्टिक होण्यासाठी मी न्यूट्रल जेल लावून घेतले. काठाच्या एक बाजू आपल्याला केकच्या साईडवर टेकून नंतर अलगदपणे दुसऱ्या बाजूपर्यंत आपल्याला काठ घेऊन जायचं आहे. काठांवर जी जर असते ते दाखवण्यासाठी मी तर गोल्डन डस्टचाच वापर करते. त्यासाठी गोल्डन डस्टमध्ये थोडंसं पाणी इथं मी ॲड करते. तुम्ही जेलचा वापर केला तरी चालेल, फक्त थोडंसं लिक्विड जेल तुम्हाला इथं बनवावं लागेल. काठावर ज्या गोल्डन कलरच्या रेषा आहेत त्या दाखवण्यासाठी मी इथं एक कार्ड घेतलं आहे. तुम्ही ATM कार्ड किंवा कोणतंही असं प्लेन कार्ड घेतलं तरी चालेल. यावर मी ब्रशच्या साहाय्याने आपले गोल्डन डस्टचं जे लिक्विड बनवलं होतं ते अप्लाय केलं आणि अशा प्रकारे यावर स्टिक करून रेषेचं मार्किंग करून घेते. इथं आपल्याला अशा 2 रेषा बनवायच्या आहेत, म्हणजे बॉर्डरसाठीच्या 2 रेषांचं इथं आपल्याला मार्किंग करायचं आहे. साईडलाही आपल्याला अशाच प्रकारे कार्डच्या साहाय्याने उभ्या रेषा बनवायच्या आहेत. काठाच्या दोन्ही साईडला मी अशा रेषा काढून घेतलेत. जेव्हा आपण ब्रशने अशा प्रकारे इथे कलर लावतो म्हणजेच गोल्डन डस्ट लावतो तेव्हा ती साईडला येते. ती क्लीन करून मगच आपल्याला या लाईन काढायच्या आहेत, नाहीतर लाईन्स जास्त ओबडधोबड किंवा जास्त जाडही येऊ शकतात. ज्याप्रमाणे आपण आडव्या रेषा बनवल्या म्हणजेच गोल्डन डस्टने आडव्या रेषा बनवल्या, त्याचप्रमाणे आपल्याला अशा क्रॉसमध्ये या गोल्डन रेषा बनवायच्या आहेत. पूर्ण काठावर आपण अशा तिरप्या आकारामध्ये गोल्डन रेषांचं मार्किंग केलं आहे. आता
अशाच रेषा आपल्याला बनवायच्या आहेत, पण यांना क्रॉस म्हणजेच याच्या विरुद्ध दिशेने बनवायच्या आहेत. म्हणजे इथं चेक्सचा पॅटर्न तयार होईल, म्हणजेच जाळीचा पॅटर्न इथं तयार होईल, जसा की पैठणी बॉर्डरवर असतो. आणि या बॉर्डरमुळेच आपल्या पैठणीला एकदम छान लूक येतो. पैठणी साडीवर ज्या बुट्ट्यांचं मार्किंग असतं ते दाखवण्यासाठी मी इथं नोझलचा वापर करणार आहे. हे एक प्रकारचं रशियन नोझल आहे. हे इथं मी केकवर अशा प्रकारे हलकेच प्रेस करणार आहे व यावर आपण जे गोल्डन डस्टचं लिक्विड बनवलं होतं ते अप्लाय करून घेणार आहे. पण हे बनवताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे एक फूल काढल्यानंतर म्हणजेच एक बुट्टी काढल्यानंतर आपल्याला नोझल छान क्लीन करून घ्यायचं आहे आणि नंतरच दुसरं फ्लावर तिथं आपल्याला बनवायचं आहे. समजा आता तुमच्याकडे असं नोझल नसेल तर तुम्ही बुट्टीसाठी काय वापराल, तर तुमच्याकडं समजा नूरचं 7 नंबरचं नोझल असेल तर त्याच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारे फ्लावर्स किंवा बुट्टी बनवू शकता. आणि समजा तुमच्याकडे नूर 7 हे नोझल नसेल तर नूर N1 या नोझलनेही तुम्ही सेम अशाच प्रकारे फ्लावर्स किंवा बुट्टी साडीवर बनवू शकता. साडीच्या काठावर आपण जी जाळी बनवली त्याला थोडासा वेळ लागतो आणि काम किचकटही आहे, तर तुम्ही अशा प्रकारे नोझलचा वापर करून तिथेही असे फ्लावर्स जर काठावर काढले, म्हणजे पूर्ण काठ अशा फ्लावर्सनी भरला तरीही चालेल. फक्त फ्लावर्स काढण्याअगोदर आपण ज्या 2 आडव्या लाईन काढल्या होत्या त्या मात्र तुम्हाला काढाव्याच लागतील, त्याशिवाय बॉर्डरला छान लूक येणार नाही. दोन्ही साईडच्या दोन्ही लाईन्स काढून घ्यायच्या आणि नंतर जो मध्ये रिकामा भाग आहे तो पूर्णपणे नोझल्सच्या साहाय्याने डॉट्स देऊन कव्हर करून घ्यायचा. ती पण बॉर्डर एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल. आणि बुट्ट्यांसाठीही तुम्ही नोझलचा वापर करून डॉट्स दिले तरीही चालतील. इथं आपण करंडा बनवले होते, त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू भरावं लागेल. तर हळदी आणि कुंकू दाखवण्यासाठी मी स्पॉन्जचा चुरा करून घेतला व त्यामध्ये कलर्स टाकून अशा प्रकारे हळदी आणि कुंकू बनवून घेतले. हे आपण या करंडांमध्ये भरून घेऊयात. तयार केलेल्या सर्व गोष्टी आपल्याला केकवर अरेंज करायच्या आहेत. गळ्यातील जो हार आहे तो फक्त आपल्याला अगदी अलगदपणे इथं ठेवावा लागणार आहे. जर काही बॉल्स हल्ले तर आपण ते पुन्हा स्टिक करून घेऊ शकतो. आपल्या हारला अजून छान लूक यावा म्हणून मी इथं खालच्या बाजूला काही बॉल्स ठेवून घेणार आहे आणि नंतर त्यांच्या सेंटरला एक बॉल ठेवणार आहे. त्यासाठी मी इथं जेल वापरला आहे. ही सर्व अरेंजमेंट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आपल्या गळ्यातील मागचे जे बंद असतात ते दाखवण्यासाठी मी येलो डोला असा उभा रोल करून घेतला आहे आणि त्याला गोल्डन जेलही अप्लाय करून घेतले. हे आपल्याला गळ्यातल्यावर अशा प्रकारे स्टिक करून घ्यायचे आहेत व यावर मध्यभागी आपल्याला अशा प्रकारे एक मणीही ठेवून घ्यायचं आहे. जे आपण मंगळसूत्र बनवलं होतं तेही मी इथं अशा प्रकारे अरेंज करून घेते आणि सर्व पार्ट्स एकमेकांच्या खाली अगदी व्यवस्थितपणे लावून घेते. इथं तुम्ही स्टिक होण्यासाठी न्यूट्रल जेलचा वापरही करू शकता. सर्व वस्तू मी इथं ठेवून घेतल्या आणि नंतर ज्या आपण कळ्या बनवल्या होत्या आणि फुले बनवली होती तीही अशा प्रकारे ठेवून घेतलेत. इथं तयार आहे आपला एकदम ट्रेंडिंग असा पैठणी केक, तेही फोंडांचा अजिबात वापर न करता. तर तयार आहे आपला हा एकदम सुंदर आणि एकदम अट्रॅक्टिव्ह असा पैठणी केक. तर आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा केक आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो का? तर नक्कीच हा केक आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो, कारण फोंडांचे केक फ्रीजमध्ये स्टोअर करता येत नाहीत, कारण त्यामध्ये जे फोंडाट असतं ते शुगर ॲडेड असतं, साखर तिथं मेल्ट होते, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही. पण हा केक आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. फक्त तुम्ही जेव्हा आपण स्पॉन्ज स्मॅश करतो तेव्हा न्यूट्रल जेलचा वापर भरपूर केला तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पण तुमच्या केकला तडे जाणार नाहीत किंवा चिरा पडणार नाहीत, कारण आपण फ्रीजमध्ये कोणतीही गोष्ट ठेवल्यानंतर किंवा कोणतीही वस्तू ठेवल्यानंतर ती जास्त कोरडी पडते किंवा ड्राय बनते. त्यामुळे जर न्यूट्रल जेलचा भरपूर वापर केलेला असेल तर तुमचा केक तेवढा लवकर सुकणार नाही किंवा त्याला तडे जाणार नाहीत. शक्यतो त्याच दिवशी केक करून ऑर्डर दिला तर उत्तमच. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशा केकच्या किमती कशा ठरवायच्या किंवा या केकची किंमत काय द्यायची, काय ठरवायची? तर जेव्हा आपण थीम केक बनवतो तेव्हा तिथे थीम वेगवेगळ्या असतात. काही थीम मध्ये आपल्याला जास्त खर्च लागतो किंवा जास्त मेहनत लागते किंवा खूप वेळही जातो. तर तुम्ही केकच्या किमती ठरवताना त्या हिशोबाने ठरवाव्या लागतात. म्हणजे जर इथं मी आता समजा मंगळसूत्र बनवलं, 2 करंडा बनवले,
गळ्यातील हार बनवला, नथ बनवली, कुड्या बनवल्या, इथं तुम्ही अजून इनोव्हेशन करू शकता किंवा यातील काही गोष्टी कमीही करू शकता. त्यामुळे अशा केकच्या किमती ठरवताना आपल्याला किती खर्च आला, किती मेहनत आली आणि आपण एकूण किती वेळ त्यासाठी दिला यानुसार आपण त्याच्या किमती ठरवायच्या असतात. तर हा पैठणी केक बनवण्यासाठी मी 2 स्पॉन्जचा वापर केला. पहिला होता तो रेग्युलर 180 ग्रॅम प्रीमिक्स वापरून आयसिंग करून घेतला. फक्त आयसिंग केलं, डेकोरेशन काही केलं नाही. आणि दुसरा होता तो 300 ग्रॅम प्रीमिक्स वापरून बनवला. त्यानंतर आपण इथं महत्त्वाची गोष्ट वापरली म्हणजे ते न्यूट्रल जेल थोडंसं जास्त प्रमाणात वापरलं. आणि नंतर आपण गोल्डन डस्टचाही वापर केला, लिक्विड कलर्स ही यूज केले आणि मेहनत आपली ती वेगळीच. तर जेव्हा आपण अशा केकच्या किमती ठरवतो तेव्हा तुमच्या इथं मिळणारं प्रीमिक्सचे रेट, क्रीमचे रेट किंवा न्यूट्रल जेलचे रेट यावर तुम्ही या केकच्या किमती ठरवू शकता. तरीही माझ्या अंदाजानुसार किंवा आमच्या इथे ज्या रेटनी मला मटेरियल मिळतं त्यानुसार आणि या केकसाठी लागणारी मला मेहनत यानुसार मी या केकसाठी कमीत कमी तुम्ही 1000 ते 1500 रुपयांपर्यंत अगदी सहजपणे घेऊ शकता. किंवा तुमच्या एरियानुसार जास्त रेट देत असेल तर जास्त घ्या, पण यापेक्षा कमी अजिबात घेऊ नका. तर आजचा हा पैठणी थीम केक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक ही करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये जे डिटेल सर्व इन्फॉर्मेशन आहे मी पुरेपूर देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी देखील तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. असे वेगवेगळे अजून नवनवीन थीम केक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करा. बेल प्रेस केल्यामुळे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत